नमस्कार मित्रांनो, सोपी इंग्लिशमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सोपी इंग्लिशमध्ये आपण मूलभूत गोष्टींच्या साहाय्याने स्पोकन इंग्लिश शिकत आहोत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून इकड-तिकडची कोणतीही चर्चा न करता डायरेक्ट आपण विषयाकडे वळूया. आजचा विषय अतिशय सोपा आहे, परंतु दैनंदिन जीवनामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा विषय आहे. आजचा जो विषय आहे तो सरळ लगेच तुम्हाला कोणताही गुपित न ठेवता तो सांगून देतो, तो म्हणजे हॅवचा प्रकार. आता हा जो हॅव आहे, हा जो हॅव आहे हा सहाय्यकारी क्रियापदामध्ये जेव्हा येतो, तेव्हा त्याला स्वतःला काही एक अर्थ नसतो. परंतु जेव्हा आपण ह्याच हॅवला जर मुख्य क्रियापद म्हणून वापरलं, तर त्याचा अर्थ होतो जवळ असणे. आता जवळ असणे म्हणजे काय? की एखादी गोष्टीवर आपली मालकी असणे. म्हणजे एखादी गोष्ट माझी आहे असं सांगणे. म्हणजेच जवळ असणे, मला असणे, माझ्याकडे असणे अशा प्रकारचा अर्थ त्याचा होतो. आता जेव्हा आपण हॅवचा अर्थ अशा प्रकारे पजेशन म्हणजे मालकी हक्क दाखवणे किंवा माझ्याकडे आहे असं दाखवणे, असा अर्थ जेव्हा आपण वापरतो, तेव्हा आपल्या मराठीमध्ये काहीसा बदल होतो. आणि तो बदल झाल्यामुळे आपण काय म्हणतो, की आपण तर सरांनी या अगोदर असं शिकवलं होतं. आता नेमकं याचा काय बदल झाला? तर तोच बदल आपल्याला समजून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा पुढे गोंधळ उडणार नाही. तर चला आपण फळ्यावर हॅवच्या साहाय्याने वाक्य कशी करतात ते बघूया. तर मित्रांनो, हॅव बद्दलची माहिती मी तुम्हाला फळ्यावर दिली आहे. हॅवचा काय अर्थ होतो? जवळ असणे म्हणजे मालकी दाखवण्यासाठी. टू हॅव, आता टू हॅवची रूप पडतात. आता हे जी टू हॅवची जी रूप आहेत, हे रूप कोणते आहे? तर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स याच्यावर ठरतात. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये हॅवचं कोणतं रूप येतं? हॅव आणि हॅज. हे गरजेनुसार म्हणजे जसा करता असेल त्या प्रकारे आपल्याला हॅव किंवा हॅज घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे पास्ट टेन्स मध्ये फक्त हॅड आहे. म्हणजे करता कोणीही असो तरी ह्या हॅवचं रूप भूतकाळात हॅडच वापरायचंय. सगळ्यांच्या पुढे आपण हॅड वापरून मोकळं होणार. त्याचप्रमाणे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय? भविष्यकाळ. आणि भविष्यकाळामध्ये काय करायचंय? फक्त आय आणि वी यांच्या पुढे शॅल हॅव वापरायचं. बाकी सर्वांच्या पुढे विल हॅव वापरून मोकळं होऊन जायचं. म्हणजे यांच्यासाठी तक्ता घ्यायची गरज नाही. फक्त आपण याच्यासाठी हॅव हॅज कोणाच्या पुढे केव्हा वापरायचा त्याच्यासाठी आपण एक छोटासा तक्ता घेऊन टाकू. म्हणजे तुमच्या लक्षात लवकर येऊन जाईल, की हो, आपल्याला केव्हा वर्तमान काळामध्ये हॅव वापरायचा आहे आणि केव्हा हॅज वापरायचा. चला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वनामांबद्दलची अगोदर आपण माहिती दिलेली आहे. ते जे सर्वनाम आहेत, ते सर्वनाम सगळे कर्ते म्हणून कार्य करतात हे पण आपण या अगोदर सांगितलेलं आहे. आता कोणत्या कर्त्यानंतर हॅव वापरायचा आणि कोणत्या कर्त्यानंतर हॅज वापरायचा हे आपल्याला तक्त्यानुसार समजून जातं. म्हणजे प्रथम पुरुष एकवचन आय हॅव, प्रथम पुरुष आणि एकवचन वी हॅव. म्हणजेच काय? तुम्हाला मी अगोदर सांगितलं, की प्रथम पुरुष जगाच्या पाठीवर दोनच आहेत, आय आणि वी. या दोघांच्या पुढे हॅव वापरून मोकळं होऊन जायचं, विषय संपला. द्वितीय पुरुष जगाच्या पाठीवर यू आणि यू हे दोघच आहेत, म्हणून दोघांच्याही पुढे हॅव वापरायचा आणि विषय संपून टाकायचा. फक्त तृतीय पुरुष एकवचन असेल तर हॅज वापरायचं आहे. म्हणजे केव्हा केव्हा ही, शी, इट हे करते असतील तर तेव्हा तेव्हा तुम्हाला काय करायचं? हॅज वापरायचं. बाकी सर्वांच्या पुढे हॅव वापरून मोकळं व्हायचं. म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. आता हीच्या ऐवजी मुलाचं नाव आलं तरी त्याच्या पुढे हॅज वापरायचं. मनोज हॅज. शीच्या ऐवजी जर मुलीचं नाव आलं तर मीना हॅज. इटच्या ऐवजी एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू यांचं नाव आलं तरी इट हॅज. म्हणजे अन एलिफंट हॅज, हो की नाही? अ क्रो हॅज, अ स्पॅरो हॅज, असं तुम्ही डॉग हॅज असं तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे ही, शी, इट यांच्या जागेवर दुसरा कोणताही करता आला, परंतु एक वचन असला पाहिजे हा. त्याच्या पुढे तुम्हाला हॅज वापरायचं आहे. मी इथे यांचे कोणतेही अर्थ सांगितलेले नाहीयेत. का? तर तुम्हाला ते अतिशय विस्तारित रूपात लगेचच इथे फळ्यावर लिहून देतो. बघूया म्हणजे त्याचे इथे मी तुम्हाला यांचे कोणतेही अर्थ दिलेले नाहीयेत, कारण मी तुम्हाला इथे विस्तारित स्वरूपात यांचे अर्थ देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते सहज समजण्यास सोपं जाईल. तर मित्रांनो, हॅवचा प्रकार आपल्यासाठी खूप सोपा व्हावा त्या अनुषंगानेच मी इथे तुम्हाला हॅवशी संबंधित काय काय अर्थ तयार होतात ते इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, आपण तक्ता तर घेतलेला आहे. कोणत्या कर्त्याच्या पुढे हॅव लागतो आणि कोणत्या कर्त्याच्या पुढे हॅज लागतो हे आपण या अगोदर आता तक्त्यामध्ये सांगितलं आहे. बरोबर आहे ना? आता आपल्याला त्या आय हॅव असं म्हटल्यानंतर काय काय अर्थ होऊ शकतो, परंतु हे लक्षात ठेवा, मी इथे हॅवचा मुख्य क्रियापद म्हणून वापर करतोय. कारण की आपण या अगोदर सांगितलं आहे की सहाय्यकारी क्रियापद म्हणून हॅव हॅज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून जेव्हा येतात तेव्हा त्यांचा स्वतःचा काही एक अर्थ नसतो. परंतु जेव्हा मुख्य क्रियापद म्हणून आला की समजून घ्यायचं त्याचा काहीतरी एक अर्थ आहे. म्हणजे जवळ असणे किंवा फक्त असणे असं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. हॅवचा अर्थ जवळ असणे किंवा असणे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मालकी हक्क वगैरे दाखवू शकतो. आता आय हॅव
मला आहे, माझे आहे आणि माझ्याकडे आहे. बघा अशा प्रकारे याचे काय होतात, आपल्या मराठीत बदल होतो. कारण की आपण या अगोदर आयचा अर्थ मी असा दिलेला आहे, हो की नाही? आणि मला माहिती आहे, की मुलांना आपण या अगोदर असं शिकवलेलं आहे. आता शिकवलं आहे म्हटल्यानंतर मुलं तर त्या पद्धतीने जातील आपले, हो की नाही? आणि म्हणूनच आपली मराठी गरजेनुसार कशी वळते, ते सांगण्याचा इथं मी प्रयत्न केला आहे. कारण की तुम्ही म्हणाल, की "सर, तुम्ही आम्हाला प्रथमा, द्वितीया, षष्टी शिकवली आहे. प्रथमामध्ये आय म्हणजे मी आणि मी म्हणजे मला, माय म्हणजे माझा, माझी, माझे." असं तुम्ही आम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. मग इथे अचानकच मला किंवा माझे किंवा माझ्याकडे असं का होतं आहे? तर जेव्हा हॅव येतो या कर्त्यांबरोबर, तेव्हा आपल्या मराठीमध्ये फेरबदल होतो. हे सांगण्यासाठीच खास हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज तयार केलेला आहे. तर आय हॅव मला आहे, माझे आहे आणि माझ्याकडे आहे. जेव्हा अशा प्रकारे आय हॅव येईल मुख्य क्रियापद म्हणून, मी 4 वेळेस सांगतो आहे. हॅव जेव्हा मुख्य क्रियापद म्हणून येईल, तेव्हा त्यांचा अर्थ असं होईल. सहाय्यकारी क्रियापद म्हणून आला तर काही एक अर्थ होणार नाही. वी हॅव आम्हाला आहे, आमचे आहे, आमच्याकडे आहे. यू हॅव तुला आहे, तुझे आहे, तुझ्याकडे आहे. यू हॅव तुम्हाला आहे, तुमचे आहे, तुमच्याकडे आहे. ही हॅज त्याला आहे, त्याचे आहे, त्याच्याकडे आहे. शी हॅज तिला आहे, तिचा आहे, तिच्याकडे आहे. इट हॅज त्याला आहे, त्याचा आहे, त्याच्याकडे आहे. आणि दे हॅव त्यांना आहे, त्यांचं आहे आणि त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारे यांची काय होते, सांगड होते. तुम्ही इथे हा व्हिडिओ पॉज करून काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकतात. मी 3 सेकंदासाठी थोडा बाजूला होतो. तुम्ही लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. स्क्रीनशॉट तुमचा काढून झाला असेल अशी मी अपेक्षा करतो. आता याच्या साहाय्याने आपण वाक्य करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये हे अतिशय सोपं वाटेल. तर मित्रांनो, हॅवचा प्रकार चांगल्या प्रकारे समजावा यासाठी मी फळ्यावर काही उदाहरणं घेतलेली आहेत. तुम्ही फळ्याच्या उदाहरणाकडे जर बघितलं, तर तुमच्या असं लक्षात येईल, की आपण आपल्या गरजेनुसार मराठीमध्ये काय करत असतो, फेरबदल करत असतो. परंतु या तिघही वाक्यांमध्ये आपल्याला हॅवच वापरायचं आहे. काय कारण आहे? मला आहेत, माझ्याकडे आहे आणि माझे आहे. इथे बघा मला, माझे, माझ्याकडे हे सर्व प्रकार मी तुम्हाला इथे वापरून दाखवले आहेत. आता इथे आपण जर बारकाईने बघितलं तर मला 2 भाऊ आहेत. इथे काय दिसतंय? रिलेशन, नातं. म्हणजे मला आहे, माझ्याकडे आहे, हो की नाही? असं काहीतरी दिसत आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं? हॅवचा उपयोग करायचा असतो आणि गरजेनुसार आपल्याला तिथे हॅज सुद्धा वापरायचा असतो. तर आता इथे बघूया, मला 2 भाऊ आहेत. मला आहेत साठी आपण आता तक्त्यामध्ये काय घेतलं होतं? आय हॅव आणि 2 भाऊ आहेत. तर इथे लिहिणार काय आपण? 2 ब्रदर्स. तर इथे असणे किंवा नातं दाखवण्यासाठी इथे सुद्धा आपण लहान मुलांना म्हणतो की नाही, की हा हे बाळ माझं आहे. तर ते लहान बाळ बघा तुम्हाला म्हणतं, "नाही, नाही माझं आहे." तो सुद्धा काय करतो, एक प्रकारची मालकी हक्क दाखवतो. म्हणजेच नातेसंबंध दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, हॅव चा उपयोग करत असतो. माझ्याकडे खूप पुस्तके आहेत. आता इथं पुस्तकं स्वतःची आहेत, मालकी हक्क आपण इथे दाखवतो. म्हणजे पोझिशन. आपण जेव्हा अशा प्रकारचं पोझिशन दाखवतो, तेव्हा सुद्धा आपण हॅवचा उपयोग करत असतो. माझ्याकडे खूप पुस्तके आहेत, माझ्याकडे आहेत. आता इथे बघा मला आहे साठी आपण मला साठी मी वापरलं का? नाही. काय कारण आहे? कारण की जेव्हा आपण कर्ता घेतो, मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, की जेव्हा आपण कर्ता घेतो, तेव्हा कर्त्याच्या जागेवर प्रथमाच येते. कर्त्याच्या जागेवर प्रथमाच येते. फक्त आपल्या मराठीत फेरबदल होतो. कर्त्याच्या जागेवर प्रथमाच येते. मी 4-4 वेळेस तुम्हाला सांगतो आहे. तर म्हणून आपण इथे मी नाही घेऊ शकत. मलासाठी मी घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे माझ्याकडे आहे. मग माझा, माझी, माझ्यासाठी आपण तक्त्यामध्ये माय शिकलो होतो. मग आपण इथे माय घेणार का? नाही. काय कारण आहे, की कर्त्याच्या जागेवर आपण द्वितीय आणि षष्टी घेऊ शकत नाही. तर आपल्याला तिथे काय घ्यावं लागेल? प्रथमाच घ्यावे लागेल. आणि हो, मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की फक्त षष्टी कर्त्याच्या जागेवर येऊ शकत नाही. षष्टी बरोबर दुसरा शब्द आला पाहिजे, तर तो आपण कर्त्याच्या जागेवर घेऊ शकतो. आता माझ्याकडे खूप पुस्तके आहेत. आता माझ्याकडे खूप पुस्तके आहेत म्हटल्यानंतर काय म्हणावं लागेल? आय हॅव. आय हॅव. आणि काय आहे? खूप पुस्तके. खूपसाठी मेनी आणि पुस्तकांसाठी बुक्स. आय हॅव मेनी बुक्स. माझे एक मोठे घर आहे.
आता माझे एक मोठे घर आहे म्हटल्यानंतर माझे आय हॅव अ बिग हाऊस. मला एक अडचण आहे. आय हॅव अ प्रॉब्लेम. माझ्याजवळ पुष्कळशा पेन्सिली आहेत. आय हॅव मेनी पेन्सिल्स. माझ्या जवळ. बघा म्हणजे जवळ असणे, मालकी असणे असं काही दाखवायचं असेल तेव्हा आपण काय करतो? हॅव किंवा हॅजचा वापर वर्तमान काळासाठी करतो. आता हेच जर आपण भूतकाळात केलं असतं तर काय केलं असतं? माझ्याकडे खूप पुस्तके होती. आता माझ्याकडे खूप पुस्तके होती म्हटल्यानंतर इथं आपण हॅवच्या जागेवर काय करणार? हॅड वापरणार. आय हॅड मेनी बुक्स. हो की नाही? माझे एक मोठे घर होते. तर इथे आपण हॅवच्या जागेवर काय करणार? हॅड वापरणार. आय हॅड अ बिग हाऊस. म्हणजे अशा प्रकारे आपण भूतकाळात सुद्धा त्याचं रूपांतर करू शकतो. भविष्यकाळासाठी आपल्याला काय करावं लागेल? शाल हॅव आणि विल हॅव वापरावं लागेल. जसं आय शाल हॅव मेनी बुक्स. माझ्याकडे पुष्कळ पुस्तके असतील. आय शाल हॅव अ बिग हाऊस. माझं एक मोठं घर असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं असेल, की गरजेनुसार वर्तमान काळ असला तर हॅव हॅज वापरा. भूतकाळ असेल तर हॅड वापरा आणि भविष्यकाळ असेल तर शाल हॅव, विल हॅव वापरा. मग तुम्ही म्हणाल की सर फक्त आपण आयच्याच साहाय्याने करू शकतो का? नाही. आपण वेगवेगळे कर्ते घेऊ शकतो. काय करू शकतो आपण? ही हॅड अ बिग हाऊस. त्याच्याकडे एक मोठे घर होते. हो की नाही? असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकतात? वाक्य करू शकतात. आता नकारार्थी वाक्य करायचं असेल तर काय करायचं? केवळ नो टाकायचं. म्हणजे तुम्ही नो टाकलं की असं म्हणू शकतात, आय हॅव नो मनी. माझ्याकडे पैसे नाही. आय हॅव नो पेन. माझ्याकडे लेखणी नाही. आय हॅव नो प्रॉब्लेम. मला कोणतीही अडचण नाही. अशा प्रकारे तुम्ही हॅवच्या पुढे फक्त नो, NO, नो टाकला की तुमचे वाक्य तयार होतील. तर स्क्रीनशॉट काढला आहे. त्या स्क्रीनशॉटच्या सहाय्याने जे वहीमध्ये तुम्ही लिहून घेतलं आहे, आय हॅवचा अर्थ म्हणजेच काय? मला आहे, माझे आहे, माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये 1-2 शब्दांची भर घालून घ्या. म्हणजेच काय? की तुम्हाला सोपं जाईल. कोणते? माझ्याजवळ आहे, माझ्या पाशी आहे. माझ्या जवळ आहे हे आपण ज्यादातर बोलतो. माझ्या पाशी आहे हा पाशी शब्द जुना शब्द आहे. आपण काही ठिकाणी बोलला जातो, काही ठिकाणी बोलला जात नाही. परंतु तुम्ही जर पुस्तकात कुठे वाचलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला तो एक्स्ट्रा देऊन ठेवतो. म्हणजेच काय? की आपण मला आहे, माझे आहे, माझ्याकडे आहे, माझ्याजवळ आहे, माझ्या पाशी आहे. हे सर्व अर्थ आय हॅवचाच आहे. अशाच प्रकारे तुम्ही वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज आणि दे हॅव यांच्या पुढे पण लिहून घेऊ शकतात. तर अपेक्षा करतो की तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून हॅवचा उपयोग चांगल्या प्रकारे समजला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरूच नका आणि त्याचबरोबर फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.